सर्जिकल स्ट्राईक झाला त्याही वेळेला सैन्याला अशाच प्रकारे सूट देण्यात आली होती। आता मोदींनी असं म्हटलंय की सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं। हो, असं आहे की यावेळेला जी कारवाई होईल ही अजून जास्त मोठी होईल। कारण आपण ज्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक केला होता उरी नंतर त्याचा इफेक्ट काही 2 वर्ष टिकला आणि आपण तो नंतर हल्ला केला होता बालाकोटला त्याचा इफेक्ट सुद्धा पुढचे 3 वर्ष टिकला, परंतु त्यानंतर तो इफेक्ट टिकला नाही। तर आपल्याला काहीतरी मोठी कारवाई करावी लागेल आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतात की तुम्ही मुत्सद्देगी डिप्लोमसीच्या लेव्हलला परदेशात सगळ्यांची मदत घेऊन पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझमचं डिक्लेअर करायला पाहिजे, त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावायला पाहिजे, त्यांच्यावरती इतर राष्ट्रांच्या मदतीने निर्बंध लावायला पाहिजे। हे सगळे उपाय आहेत, तर ते सगळे केले जात आहेत आणि याच्याशिवाय आपण अनेक प्रॉक्सी उपाय असे करतो आहे। म्हणजे खास तर पाकिस्तानच्या आत जी त्यांची अंतर्गत सुरक्षेची जी परिस्थिती आहे ती आता दिवसेंदिवस बिघडते आहे। कारण हिंसाचार वाढतोय बलुचिस्तानमध्ये, हिंसाचार वाढतोय अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं सैन्य जे भारतीय सीमेकडे येण्याचा प्रयत्न करत होतं तर त्यांना आता एक प्रकारे बलुचिंना रान मोकळं मिळत आहे आणि त्याच्यामुळे हिंसाचार हा वाढतोय। आणि दुसरं असं की पाकिस्तानी सैन्याला हे पण कळून चुकलेलं आहे की त्यांच्याकडे हत्यारांची कमी आहे, अम्युनिशन कमी आहे वगैरे वगैरे, तर ते आता मोठ्या प्रमाणामध्ये नवीन हत्यारे विकत घेत आहेत, अम्युनिशन विकत घेत आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती मोठा खर्च होण्याची शक्यता आहे। आणि सध्याच पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था अत्यंत खराब असल्यामुळे आता जी तुम्ही हजारो कोटी रुपयाची जी शस्त्र विकत घ्याल, अम्युनिशन विकत घ्याल तर त्याकरता पैसे कुठे येतील? तुम्हाला चीन वाटेल तेवढी शस्त्र पुरवू शकतो, परंतु त्या पैशाचं काय? तर म्हणजे पाकिस्तान अजून जास्त कर्जबाजारी होणार आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजून खराब होणार आहे। आणि याच्याशिवाय आता आपण पाकिस्तानी सैन्याला तैनात होण्यात भाग पडलाय। म्हणजे त्यांची जी विमानं आहेत आकाशात घिसऱ्या घालत आहेत, त्यांचं जे नौदल आहे ते अरेबियन समुद्रामध्ये फिरतं आहे। तर हे सगळं ज्यावेळेला अशा प्रकारचं आपण कारवाई करतो तर याच्यावरती सुद्धा जो खर्च आहे हा पूर्ण पुष्कळ होतो। तर म्हणजे आपण पाकिस्तानला आर्थिक पद्धतीने कोडण्याचा प्रयत्न करतो आहे, अंतर्गत सुरक्षेची आव्हानं वाढवतो आहे, पाकिस्तानी सैन्यावरती दबाव टाकतो आहे, त्याला सायकोलॉजिकल दबाव टाकतो आहे। आणि आता आजचा जो प्रश्न होता की सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे ते बरोबर आहे, कारण शेवटी इतर सगळ्या ऑप्शन नंतर तो शेवटचा ऑप्शन असतो तो मिलिटरी ऑप्शन असतो की सैन्य काय करेल। आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन्स वेगवेगळे आहेत की पहिले नुसतं तोफांच्या मदतीने फायर करायचं, मग मिसाईलचा वापर करायचा, मग ड्रोनचा वापर करायचा आणि सर्वात शेवटी आहे की एक पारंपरिक हल्ला की एखादे जमीन कॅप्चर करायची, पिकेज कॅप्चर करायचं, कंपनी हेडक्वार्टर कॅप्चर करायचं, पाकिस्तानचा मोठा भाग कॅप्चर करायचा, किंवा सर्वात मोठं जे आपलं ध्येय यामध्ये असेल ते असेल की या ज्यावेळेला युद्ध होईल ज्या पद्धतीने होईल तर त्याच्यामध्ये पाकिस्तान सैन्याचं प्रचंड नुकसान करायचं, ज्याच्यामुळे त्यांची जी भारताला त्रास देण्याची क्षमता आहे ती अत्यंत कमी होईल। आणि शेवटचा मुद्दा असा की जर आपल्याला पाकिस्तानचे 3 तुकडे करता आले तर फार चांगलं होईल, कारण बलुचिस्तान एक वेगळा राष्ट्र तयार होईल, खैबर पख्तूनख्वा जो आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील होईल, पीओके जे आहे ते भारतात म्हणजे भारतीय काश्मीरमध्ये सामील होईल। तर अशा प्रकारचं आपलं एंड स्टेट असायला पाहिजे। तर म्हणून ही मोदींनी जी एक म्हणजे पूर्ण हे दिलेले आहे भारतीय सैन्याला तो एक चांगला निर्णय आहे आणि तोच निर्णय म्हणजे वापरला जाईल योग्य पद्धतीने। तर बघूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं, पण एवढं नक्की की यावेळेचा जो रिस्पॉन्स असेल तो मागच्या कुठल्याही इतर रिस्पॉन्सपेक्षा पुष्कळ जास्त हिंसक असेल आणि पाकिस्तानच्या सैन्याचं यामध्ये खूपच नुकसान होईल। त्यामुळे पाकिस्तानची क्षमता आपल्याला त्रास द्यायची ही अत्यंत कमी होईल। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याशी बोलत होते। आणि अशी जर मोठी कारवाई भारत करू शकतो पाकिस्तानवर, त्याचमुळे पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान होईल आणि त्यांचं कंबण मोडेल, दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडे बळ राहणार नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला खुली सूट दिली आहे। थेट